श्रीमान नायो नेता समीर नमस्कार मंडळी, तर मी विराज सावंत स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज असा खूप स्पेशल दिवस, कारण की आजपासून सुरू होतं आमच्या ग्रामदेव श्री लिंगरावनाथ मंदिर पोखरण येथे जीर्णोद्धार, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि त्यासोबत कलशारोहणाचा सोहळा आणि त्यानिमित्तानं बरेच कार्यक्रम आमच्या देवळात नियोजलेले असतात। तर आजच्या दिवसात काय काय गोष्टी घडतात हे तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतलं आहे। आणि पुढे म्हणजे आज दिनांक 11 एप्रिल ते पुढे 15 एप्रिलपर्यंत ह्यो आरच्याचा सोहळा आमचं चालू असत। तर या दिवसांमध्ये ज्यांका योग नाही गावना त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतले, कारण आरच्या दरवर्षी येत नाही आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून आमच्या देवळात तरी आरच्या होक नाही, कारण आम्ही आमच्या बघण्यात तरी ह्यो आरच्या होक नव्हतो। आणि काही जणांच्या सांगण्याप्रमाणे 1983 साली काहीतरी ह्यो आरच्या झालेलो, ते 1 वर्ष खूप उलटली। त्याच्यानंतर आज ह्यो आरच्याचा सोहळा आता ह्यो नियोजलेलो असं, म्हणजेच आता ह्यो योग इलो असा। तर आजपासून ह्यो आरच्या जो असतो तो आता सुरू होतो। तर ह्यो आरच्या कसो असता आणि ह्यो कशा प्रकारे असतो, तर ह्यो मी पण पहिल्यांदाच बघतलं आहे, त्याच्यामुळे मी हे बघतलं आणि ह्यो तुमका पण दाखवतलं आहे की कशा प्रकारे असतो। आणि मी ह्याच्यात छोटे गोष्टी म्हणजेच आता आरच्या कसं होतो आणि पुढे ह्या 5 दिवसात कसं प्रकारे काय कार्य केली जातली हे तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतलं आहे। तर ह्यो व्हिडिओ खूप लॉंग होईल, तरी तुम्ही कंटाळून जाऊ नको कोणी। आणि म्हणजे ह्या व्हिडिओ तुम्ही लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि ह्यो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमचे नातेवाईक मित्रमंडळी जे की गावाबाहेर असतील, गावातले किंवा गावाबाहेरले, तर त्यांना ह्यो बघून नक्कीच आनंद भेटतात। तर ह्यो हालीच मी चॅनल काढलंय आणि आजचं बघू गेलास तर तसं पहिलंच व्हिडिओ। तर मंडळी आता मी तुमचा जास्त वेळ घेणे ना आणि हा व्हिडिओ स्टार्ट करते। तर मंडळी आता आपण इलो असो देवळात आणि आता तुम्ही बघू शकतास की आरच्या निमित्त कशा प्रकारे देवळात सजवल्यानी असता आणि ह्या आरच्यामुळे देवळाक नवीनच असं सुंदर रूप ते आणि तेज इल्लेला दिसता। तर मी देवळात इल्यावर बघितलं तर देवाच्या खांबांका साड्या नेसुचा काम चालू होता। तर आज आरच्याचं पहिलं दिवस आणि या आरच्यानिमित्त गावातल्या महिलांची कळस घेऊन भव्य रॅली वाजत काढण्यात येलेली। तर ही रॅली आता जी तुम्ही बघतास ती पोखरण, आंबरड, सीमा, सांद्रेवाडी इथून सुरू झालेली आणि आता ही तळेवाडीत आमच्या देवळाकडे जाता।
अपना दो स्वामी समर्थ पाणी घ्या. तरी गावातल्या महिलांची कळस घेऊन चाललेली रॅली आता अशा प्रकारे देवळाच्या प्रवेशद्वाराकडे येली असा. आणि आता ही सगळी महिला मंडळी देवळात कळस घेऊन प्रवेश करतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे नमो नमः. आणि आता सगळी महिला मंडळी आपापल्या कळसातून आणलेलं पाणी आणि ठेवलेल्या भांड्यांमध्ये ओतून घेतात. या पाण्यानंतर काहीतरी वापरलं जाताला. आणि आता गावातल्या सगळ्या ग्रामस्थ मंडळींका बसान घेऊक सांगितल्याने, कारण की आता पुढची धार्मिक कार्य जी असतात ती आता थोड्याच वेळात सुरू होतली. तर मंडळी आमच्या गावातला देवस्थान या 12 वाजताचा असा. आणि आता देवळातल्या 5 मानकरांच्या हस्ते पुढचे धार्मिक विधी सुरू करण्यात दिले. तर हे सगळेजण देवळातले मानाचे मानकरी असतात, ज्यांच्या हस्ते सगळी देवळातली कार्य आणि कार्यक्रम दरवेळी केले जातात. म्हणजे कुठलाही जेव्हा कार्य किंवा कार्यक्रम सुरू करण्यात येत असतात तेव्हा सर्वप्रथम गणेश पूजा या 5 मानकरांच्या हस्ते पार पाडली जाता. आणि त्यासहित बाकी इतर गोष्टींमध्ये यांचा सहभाग असता. यामध्ये पहिले मानकरी म्हणजे माझे आजोबा तुकाराम भिकाजी सावंत, दुसरे मानकरी मारुती कृष्ण सावंत, तिसरे मानकरी भांदा सीताराम सावंत, चौथे मानकरी बंडू सखाराम गावडे, 5वे मानकरी मंगेश धोंडी संगम. तर हे सगळेजण आमच्या देवळातले मानकरी असत. आणि आता भटजी काका गणेश पूजा करून घेतात या मानकऱ्यांच्या हस्ते. आणि आता अशा प्रकारे हे सगळे मानकरी पूजा आणि पुढची कार्य भटजी काकांकडे सुपूर्द करतात. तर आता भटजी काकांचे मंत्र सुरू झाले आणि त्यासोबत पुढची कार्य सुरू झाली.
मंडळी आहे आमच्या गावातील भटजी काका, सदू बापा आणि रामू बापा हे काहीतरी पूजा करत असत. तसेच या कार्यक्रमात बाकी पण सर्व विविध ठिकाणचे भटजी काका उपस्थित असत, पण त्या सर्वांची नावे माका माहीत नसल्यामुळे मी आता तुमका सांगू शकले नाही. तर मंडळी, जसं की मी तुमका आधी सांगलं आहे की ह्या जो देऊळ आता जो आर्चा जो होतो तो मागचो झालेलो तो 1983मध्ये झालेलो. त्यानंतर खूप वर्ष उलटली, म्हणजे 40-41 वर्ष उलटली आणि त्यानंतर ह्यो जो आर्चाचो योग गेलो असा यंदा, म्हणजेच ह्या वर्षी 2025 साली. तर तो खूप वर्षांनी असो येलो असा आणि ह्यो येवचं कारण म्हणजे आता हल्लीच आमचा देऊळ जो होता तर 2011 साली परत बांधण्यात दिला, कारणचा जुना देऊळ होता तर पूर्ण नूतनीकरण त्याचं करण्यात दिला. त्यामुळे आताचा यंदाचा ह्या देऊळा आता पूर्ण असं सांगूचं झालं तर पूर्ण कॉन्क्रीटचा असा. आणि ह्या आता तुम्ही बघता असता देऊळ म्हणजे लिंगाचा देऊळ आमच्या इकडचा. तर ह्या असा लिंगाचा देऊळ तर पूर्ण असा कॉन्क्रीटचाच हा. ह्या पण हल्लीच बांधला गेला असा, म्हणजे 2023 साली याचं परत बांधकाम सुरू गेलेला असा. तर आधीचा जो देऊळ होता तो पूर्ण असा लाकडाचाच होता आणि कौलांचाच होता. तर आता ही कौला लावलेली असतात आणि ह्या पूर्ण कॉन्क्रीटचा असा. आणि जी घुमटी आतमधली असा ती देवाची घुमटी ही पूर्ण दगडाची असा. तर आतमध्ये नंदी आणि पुढे शिवलिंग असा. तर आता तुमका मी मंदिरातलं परिसर दाखवतोय. तर ही पहिली दीपमाळ जी की लिंगाच्या देवळाच्या समोर असा आणि दुसरी असा ती रवणाच्या देवळाच्या समोर असा. आणि हल्लीच आमच्या देवळात अखंड हरिनाम सप्ताह पार पडलो. त्यानंतर आजपासून आरचाक सुरुवात झाली असा. आणि आरच्या निमित्त देऊळ परिसर कसा सजवलेला असा आता तुम्ही बघू शकतास. आणि गावातली आणि गावाबाहेरली बरीचशी मंडळी देवळात आरच्यासाठी खास इली असा. आणि कोण मंडळी जी आता गावाबाहेर राहतात म्हणजेच बाहेर गावी राहतात ती पण या खास आरच्यासाठी इली असत. आणि त्या सगळ्यांनी मंदिर परिसर कसं भरलेलं दिसा बघू शकतास तुम्ही. तर आता ढोल वाजलो आणि पुढच्या एका धार्मिक कार्याक सुरुवात झाली. आता 5 मानकरी, भटजी काका आणि गावकर मंडळी ही पहिली लिंगाच्या देवळात जाता. तिथून पुढे प्रत्येक देवळात आता धूप पुरवलं जातं. आणि त्यासोबत देवळातल्या मानकऱ्यांकडे काही वस्तू दिलेले गेलेले असत, जसे की म्हणजे अक्षता आणि राई आणि असे बरेच काही वस्तू असत. तर ते आता सगळे मानकरी जे असत ते वाटेत जाताना टाकीत जातात. आणि त्यासोबत ज्या ज्या देवळांनी जातात त्या देवळांनी असे टाकीत जातात. तर ह्या आकाराटीचा देऊळ आहे पण तसाच कार्य करून आता सगळे पुढे जातले.
म्हणजे आणि 2 देवळां असत तर त्या 2 देवळांनी जातले. तर ग्रामस्थ मंडळी पण खूप गेली असा ह्या काय चालला असा आता बघूसाठी. तर पुढची आता 2 देवळां जावची रवली असत, म्हणजे जेंका देवळी असं म्हणतात. तर पहिलं म्हणजे खातयेचं देऊळ आणि दुसरा म्हणजे सटीचं देऊळ. तर या देवळांनी आता हे जातात. आणि आता या सगळ्यांची सगळी देवळं फिराणी झाली असत, म्हणजे हीच कार्याची चालू होत ती कार्य करून झाली असत. आणि आता श्री देव रवळनाथाच्या देवळात हे चालले असत सगळे. ओम सर्वस्वा प्रसन्ना नक्षत्रेण पवित्रमसो सूर्यस्य रश्मिः प्राप्यो प्रसन्निधा नमस्ते गृहीत्वा सर्वस्वतंत्राग्रे प्रागादिप्रागपर. तर मंडळी आता कुसबेगावची देवी भगवती यांच्याकडून म्हणजेच आमच्या श्री लिंगरवनाथ देवाची बहीण भगवती देवी यांच्याकडून देवाच्या अर्चेनिमित्त भेट आणली गेली असा. त्यांचं स्वागत करूसाठी आमच्या गावातली ग्रामस्थ मंडळी आता या प्रवेशद्वाराकडे गेली असत. तर आता कुसबे गावचे ग्रामस्थ आणि सोबत आणलेल्या भेटीचं स्वागत करूसाठी आमच्या गावातली मंडळी सर्व पुढे येली. आता हे सगळेजण हे थांबले आणि आता हायनाच या सगळ्यांचा वाजत गाजत स्वागत केलं जातला. आणि मंडळी आपल्या सणांका जशी आपण बहीण भाऊ एकमेकांका काहीतरी भेट व देतो, तसाच देवांच्या धार्मिक कार्यांका आणि कार्यक्रमांका देवी देवता म्हणजे बहीण भाऊ यांच्यात पण असेच भेटी दिले जातात. तर आमच्या पोखरण गावचे देव श्री लिंगरवनाथ आणि कुसबे गावची देवी भगवती तर यांच्यात पण असाच बहीण भावाचा नाता असा. आणि दरवेळी जेव्हा कार्यक्रम काय ना काय असतात तेव्हा असेच भेटी दिले जातात इकडून तिकडे. म्हणजे भावाकडे जेव्हा काय कार्यक्रम असतात तेव्हा बहिणीकडून दिले जातात आणि जेव्हा बहिणीकडे काय कार्यक्रम असतात तेव्हा भावाकडून असे भेटी दिले जातात. तर आता मुख्य प्रवेशद्वारावरती विना सावंत यांनी ओळण घेतल्याने असा. आणि आता या सर्वजण देवळाच्या भोवती गोल फेरी मारून मग ही भेट देवाक मानवतले.
तर ही भेट ज्यांच्या डोक्यावर असा ते म्हणजे मारुती तामाणेकर आणि यांच्याकडे हो मान असता आणि बाजू कुसबे गावचे मानकरी आणि ग्रामस्थ मंडळी असत. आणि आता अशा प्रकारे ही सर्व मंडळी देवळाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेली असा. आता देवळातले बाबू देवळी हे यांचं स्वागत करतले. तर सगळ्यात आधी पायावर पाली घालून आणि मग तळी ओवाळून यांचं स्वागत केलं गेला. आणि आता ही भेट देवा मानवण्यात येतली. तर आता भटजी काकांनी यज्ञ पेटवल्याने आणि मंत्रमनात पुढची जी कार्य आणि कामं असत ती पुढे सुरू केल्याने तर आता पुढच्या कार्याक म्हणजे देवाच्या देवतळीतून मानकऱ्यांच्या हस्ते कळशातून पाणी आणूसाठी सगळे जातात. देवाच्या पुढच्या सगळ्या कार्यांका लागणारं पाणी आता मानकऱ्यांच्या हस्ते आणला जातला आणि त्याच पाणी पुढच्या सगळ्या धार्मिक कार्यांका वापरला जातला. तर ही सगळी मंडळी आता देवाची तळी म्हणजे ही का देवतळी असं म्हणतात तर थंय चालली असा. ही तळी आमच्याच वाडीत म्हणजे तळेवाडीत असा. तर मंडळी आमच्या गावातील दादा भटजी आणि त्यांच्याबरोबर बाबू वाडेगावकर आणि देवळातील देवळी मंडळी, सगळे मानकरी मंडळी, गावकर मंडळी, पटेल आणि थोडी गावातील ग्रामस्थ मंडळी आणि ढोलताशा वाजवणारी मंडळी हे सर्व आता देवतळीकडे जाऊन निघाले.
जी तुम्ही बघताच तीच देवतळी असा. मंडळी ही तळी विहिरीसारखी जरी दिसत असली तरी ही पहिली फक्त मातीचीच होती. मग ती का चिऱ्यांचं बांधकाम करून अशी बनवण्यात दिली. तर 1998 ते 99च्या दरम्यान ही परत अशी बनवण्यात दिलेली. त्याआधी ही पूर्ण मातीचीच होती आणि नंतर ही का असा चिऱ्याचं बांधकाम करून बनवण्यात दिली. तर तुम्ही बघू शकताच की आता सर्व मंडळी ही विहिरीजवळ येली असा आणि आता पुढच्या कार्यांका सुरुवात होतली. तर सगळ्यात आधी या विहिरीचं शुद्धीकरण करण्यात दिला. नंतर मंगेश संगम यांची पत्नी श्रेया संगम यांनी आता एका विहिरी पूजूक घेतल्याने असा. तर सगळ्यात आधी सारवण करून आणि नंतर कणे काढून पुढचा ज्या पूजन असा तर आता इकडे सुरू केला जाताला. नंतर आता हे सगळे मानकरी विहिरीसमोर येऊन उभे राहिले आणि आता विहिरीक फुलं आणि पाणी अर्पण करून मानकऱ्यांनी पण या विहिरी पुजून घेतल्यानी. यानंतर पहिले मानकरी तुकाराम सावंत यांची पत्नी जयश्री सावंत यांनी विहिरीचं पूजन करूक सुरू केल्याने. तर आता गारण्याक सुरुवात झाली. मंडळी ह्या गारणा विहिरीचं पाणी आम्ही नेतो या सांगण्यासाठी विहिरीसमोर करण्यात येता आणि नंतरच पाणी या घेणं सुरू होतला. तर आता विहिरीसमोर गारणा करून झाल्यानंतर आता राजू गावडे यांनी विहिरीसमोर नारळ फोडल्याने. आणि आता भटजी काकांनी पहिला पाणी भरून घेतल्याने आणि त्यानंतर सर्व मानकरी महिलांनी पाणी एका क्रमाने भरून घेतल्याने.
पाणी होतीच जाऊ गया होते जाऊ येवतो काय नाही तर आता वाजत गाजत या पाण्यात भरलेला कळसांग घेऊन सगळे परत देवळाकडे जाऊन निघाले. आता हे सगळेजण देवळात दिले. आता देवळाची एक पूर्ण गोल फेरी मारून आणि मग ही सगळी महिला मंडळी कळस घेऊन देवळात जातली. तर आता प्रवेशद्वारावरती गेल्यावर सगळ्यात आधी या मानकरी महिलांचा आणि मानकरी महिलांनी ज्या कळसंख आणल्याने त्यांचं आता पूजन करण्यात येतं तळी ओवाळून.
तर सगळ्यात पहिली सौ जयश्री सावंत म्हणजेच माझी आजी, त्यानंतर मानसी सावंत, त्यानंतर राखी सावंत, आर्या गावडे आणि श्रेया संगम अशा क्रमाने या सर्व त्यांनी प्रवेशद्वारासमोर उभे असत. त्यानंतर प्रत्येक मानकऱ्याकडून या पाण्याची पूजा करून घेण्यात येईल. त्यानंतर त्या पाण्याक वापरून बाकीची कार्य आता सुरू करण्यात येतील. आणि या सर्वांकडून या पूजन करून आमच्या गावचे भटजी सुरेश काका आणि रामू काका यांनी घेतल्याने तर आता देवाक नैवेद्य दाखवलं गेलो आणि आता भटजी काकांनी सांगितल्याने की आता थोड्याच वेळात देवाची आरती सुरू होतली. आणि आता ओम गुरु आरती घेऊन बाहेर येलो. आणि यानंतर योगेश गुरु यांनी देवकारणा घातलेले. तर मंडळी आता जुन्या जीर्ण मूर्त्यांकाच म्हणजे देवाच्या जुन्या झालेल्या पाषाणांका काढूचं काम आता थोड्याच वेळात सुरू करण्यात येतला. त्यामुळे हे सगळे मानकरी आणि आमच्या गावचे दादा भटजी काका आणि इतर सर्वजण आणि गावातली ग्रामस्थ मंडळी या देवळात दिली असा. तर आता संजय मिस्त्री यांनी पायापाडण घेतल्याने आणि आता या खातियाच्या देवळातील मूर्ती हलवण्यात येतली. इकडचे सर्व मूर्ती हे 5 मानकरांच्या हस्ते हलवले जातले आणि नंतर ते काढण्यात येतले.
त्यामुळे आधी सगळे बाकीचे मूर्ती म्हणजे बाकीच्या सर्व देवांचे मूर्ती आधी काढण्यात दिले आणि मग ह्या आमचा मुख्य मूर्तीचं पाषाण म्हणजेच आमच्या श्रीदेव रवळनाथाचं पाषाण आता काढण्यात येत त्याला थोड्याच वेळात. त्याआधी आपण बघतो की देवासमोर नारळ फोडलं जातं आणि देवाक या पाणी अर्पण केलं जातं आता. तर आता सगळे मानकरी आणि गावातले ग्रामस्थ देवळाच्या गाभाऱ्यात दिले असत. आता देवाची मुख्य मूर्ती म्हणजे श्रीदेव रवळनाथाची मुख्य मूर्ती ही मानकऱ्यांच्या हस्ते हलवण्यात येतली आणि पुढे मग बाकीच्या कामांक सुरुवात होतली. मग या देवांच्या खांबांक पण साडीने झाकण्यात दिला कारण की याच्यावर त्या कामामुळे धूळ बसणार होती त्याच्यामुळे एका पण झाकून ठेवण्यात दिला असा तात्पुरता. तर हे सर्व देव पालखी सजवून ठेवण्यात दिले असत आणि मग या देवाच्या पाषाणांका काढण्यात दिला. तर ही सगळी पाषाणं बाहेर ठेवलेली असत तात्पुरती. तर ह्यांका आता कलर वगैरे आणि पॉलिश वगैरे मारून संध्याकाळी मग ह्यांका परत आणला जाताला. पण ह्याच्यातली काही पाषाणं असत ती नवीनच असत तर काही असत ती म्हणजे जुनी होती पण त्यांना आता चांगला कलर वगैरे मारून ह्यांका परत पॉलिश करून आणला जाताला. तर मंडळी आता झाली असं संध्याकाळ आणि आता या सर्व पाषाणांका परत देवळात आणला जाता. मंडळी जसं की मी तुमका आधी सांगितलं की ह्याच्यातली जी काही पाषाणं असत देवाची ती पूर्ण नवीनच असत आणि ह्याच्यातली काही बाकीची पाषाणं असत तर ती आता परत वापरली जातात म्हणजे त्यांका परत पॉलिश केला गेला आणि नंतर कलर वगैरे मारला गेला आणि त्यानंतर आता परत त्यांका वापरला जाता. तर ही देवाची पाषाणे आता औदुंबराच्या लाकडाच्या पेटीत म्हणजेच या झाडाक लिंबाचं झाड असंही म्हणतात तर या झाडाच्या लाकडाच्या पेटीत आज ही ठेवण्यात येतली आणि सगळी मानकरी मंडळी गावकर मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी यांनी आता ह्या सगळ्या देवांच्या पाषाणांका आणून या पेटीवर ठेवल्यानी असा. तर सर्वात आधी आज मुख्य देव म्हणजे श्री रवळनाथ यांचं पाषाण आधी पेटीत ठेवण्यात दिला. मग बाकी सर्व देवी देवतांची पाषाणा उगवत्या दिशेक पुढं करून म्हणजेच सूर्य ज्या दिशेने उगवता तर त्या दिशेक उगवती दिशा अशी म्हणतात तर त्या दिशेने पुढं करून म्हणजे समोरची बाजू ठेवून ही ठेवण्यात आता येतात कारण की ही पाषाणं खूप जड असत आणि जड असल्यामुळे यांना खूप काळजीपूर्वक आता या पेटीमध्ये ठेवण्यात येतात आणि मुख्य मूर्तीच्या बाजू घेऊन लाल झेंडा लावलं गेलं असा. तर आता आम्ही सगळ्यांनी मिळून ही सगळी देवाची पाषाणे आणून ती या पेटीमध्ये नीट ठेवून घेतला कारण नंतर या पेटीत काही वेळानं पाणी भरून ठेवण्यात येताला आणि आज ही सर्व पाषाणे या पेटीत पाण्यात भरून ठेवण्यात येतली. तर सगळ्यांसोबत मी पण गेलेलो आहे पाषाणे ठेवू आणि मदत करू. तर नंतर बघितलं तर हातात कलर लागलेलो सगळ्यांच्या आणि माझ्या पण लागलेलो तर ह्यो कलर पॉलिश आता नव्हतो.
आणि या सर्व देवांची पाषाणं आता या पेटीमध्ये ठेवून झाली असत पूर्ण. तर या मोठ्या लाकडाच्या पेटीमध्ये श्रीदेव रवळनाथ यांचा पाषाण असा, ज्याच्या बाजूक मोठं लाल झेंडं लावलेलं असा, आणि ही बाकी सर्व देवी देवतांची पाषाणं या 2 पेटींमध्ये ठेवण्यात दिली असत. तर आता ही देवांची जी पाषाणं ठेवलेली असत त्या पेटीमध्ये पाणी भरूचं काम सुरू झाला. तर पहिला पाणी ओतूचा काम प्रथम मानकरी तुकाराम सावंत यांची पत्नी जयश्री सावंत यांच्यापासून सुरू झाला. त्यानंतर दुसरे मानकरी यांची पत्नी मानसी सावंत, मग तिसरे मानकरी यांची पत्नी राखी सावंत, मग चौथे मानकरी यांची पत्नी रिया गावडे, आणि त्यानंतर 5वी मानकरी यांची पत्नी श्रेया संगम, अशा या सर्व मानकरी महिलांनी आणि त्यानंतर अक्षता सावंत आणि विना सावंत यांनीही या पेटीमध्ये पाणी भरूक सुरू केल्याने तर या पेटीमध्ये पाणी पूर्णपणे भरेपर्यंत या सर्व जणींका यात पाणी हा ओतूचा लागताला. सगळ्यात आधी श्रीदेव रवळनाथ यांचा पाषाण ज्या पेटीत हा, ती पेटी म्हणजे मोठी पेटी, तर त्या पेटीत आधी पाणी भरण्यात येतं, कारण ती पेटी खूप मोठी असा तशी, आणि पाणी पण खूप लागताला त्यात. आणि पहिली पाणी भरूची सुरुवात पण या देवांच्या पेटीपासून झाली. मग तसाच सगळ्या देवांवर पाणी ओतला गेला. आता एका रांगेमध्ये उभी राहून ही सर्व महिला मंडळी पाण्यात भरलेली कळशी घेतात आणि ती सगळ्या पेटींमध्ये क्रमाक्रमाने ओततात. तर आता बऱ्यापैकी पाण्याने ही एक पेटी भरली असा आणि पूर्ण पाशाने या पाण्यात डुबेपर्यंत यात पाणी भरण्यात येतला.
तर आताच एक पेटी पूर्ण पाण्यात भरून झाली आणि आता बाकीचे 2 रवले असत. तर तुम्ही बघू शकतास की बाजूक पाणी भरून देणाऱ्या मंडळीचं काम पण जोरात सुरू आहे. तर आता बघता बघता मोठी पेटी पण पाण्यात भरत दिली आणि माझे आजोबा बघतात की किती पेटी भरली असा ती. तर एका हवन कुंड असं म्हणतात. तर याच्यात उद्या होम हवन पेटवले जातले.